नमस्कार. सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या सांगोलाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येते. शहाजी बापूंच्या त्रासानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात. भाजप शेकाप युतीला सांगोल्यात जाऊन देणार उत्तर. सांगोला शेतकरी कामगार पक्षासोबत युती करताना भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला डावलले आहे. त्यामुळे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे प्रचंड संतापले आहेत. सांगोल्यात भाजपाकडून मिळालेल्या वागणुकीबद्दल माजी आमदार शहाजीबापू पाटील कमालीचे दुखावले आहेत. त्यांनी माध्यमांसमोर संताप तक्रार मांडण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर शहाजीबापूंना पाठबळ देत भाजप शेकाप युतीला उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्या आज सांगोल्यात येणार आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज सांगोला जाहीर सभा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ठीक दुपारी 1 वाजता ही सभा होणार असून संपूर्ण शहराचं लक्ष या सभेकडे लागून राहिलंय. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेमुळे सांगोला नगरीतील राजकीय वातावरण पूर्णपणे गढूळून निघाले आहे. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांची जोरदार बँडिंग या निवडणुकीच्या माध्यमातून माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी उमेदवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. ते पक्षाच्या उमेदवारांसाठी सक्रियपणे प्रचार करत असून आजच्या सभेसह त्यांच्या नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. शहाजीबापू पाटील आपल्या खास शैलीतून भाषणातून मतदारांना साथ घालणार आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांसाठी पाठबळ नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या उमेदवारांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे. विरोधकांवर निशाणा. या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांच्या कारभारावर टीका करण्याची जोरदार शक्यता आहे. विकास कामांची ग्वाही. सांगोला शहराच्या विकासासाठी महायुती सरकार काय योजना आखत आहे याबद्दल शिंदे मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. या सभेमुळे सांगोलाच्या नगरपालिका निवडणुकीतील लढत अधिकच चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट होतंय. धन्यवाद. प्रतिनिधी संतोष शेडगे, CBS न्यूज मराठी, सांगोला.